परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवाची वचन ऐकत असताना देवाने आज मज बरोबर बोलणारा देवाचं वचन विश्वासाच्या द्वारे नीतिमान होणार, विश्वासाच्या द्वारे नीतिमान होणार. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे नीतिमान होणार. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा आपण स्वीकारल्यावर, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यावर परमेश्वर म्हणतात आपण आहे ना देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपला विश्वास आहे ना देवावर राहायला पाहिजे. आपण अनेक गोष्टीवर आहे ना या जगामध्ये आहे ना विश्वास ठेवत असतो आपण, की या जगाचा गोष्टीवर विश्वास ठेवतो, एखादा मनुष्यावर पण आपण विश्वास ठेवतो किंवा एखादा वस्तूवर पण विश्वास ठेवत असतो आपण. पण या जगात विश्वास तर आपल्यामध्ये आहे, पण ते विश्वास आपल्यामध्ये जे विश्वास आहे ना ते विश्वास येशू ख्रिस्त नावामध्ये परमेश्वरावर राहायला पाहिजे. हालेलुया. ते विश्वास आहे ना परमेश्वरावर राहिलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा ते विश्वास आहे ना आपल्याला येशू ख्रिस्त नावामध्ये नीतिमानामध्ये बदल करत असतात. आपण इतर गोष्टीवर तर आपण विश्वास ठेवतो, आपण इतर अनेक विषयावर आहे ना आपण आहे ना विश्वास ठेवतो, मनुष्यावर पण विश्वास असतात आपल्याला, किंवा इतर काही गोष्टीवर पण आपण विश्वास ठेवतो. आपल्याला एक विश्वास असलं तरच आहे ना आपण एखादं औषध खाताना पण आहे ना एक विश्वासाने खातो. डॉक्टरवर पण विश्वास ठेवतो आपण, की डॉक्टर मला बरं करणार म्हणून विश्वास असतात, किंवा ना एखादा इंजिनियरवर विश्वास ठेवतो, किंवा त्या इंजिनियरने आपल्याला चांगलं घर बांधून देणार म्हणून आहे ना आपल्याला विश्वास असतात आपल्याला, किंवा एखादा व्यक्ती आपल्यासोबत बोलताना पण आहे ना त्यांच्यावर पण विश्वास ठेवतो की आपण त्या व्यक्तीकडून आपल्याला ना काहीतरी मिळू शकतात म्हणून. हालेलुया. तसं ना प्रत्येक व्यक्तीला ना प्रत्येक त्यांच्यामध्ये विश्वास राहतात. पण देव सांगितलं आपल्याला की जे देवावर विश्वास ठेवतात म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्या विश्वासाच्या द्वारे आपण येशू ख्रिस्त नावामध्ये ना नीतिमान होणार आहे. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला ना आपण जेव्हा देवावर विश्वास ठेवतो, आपण परमेश्वरावर विश्वास ठेवलं तर आपण त्या विश्वासाच्या द्वारे नीतिमान होणार आहे. विश्वास कोणावर? परमेश्वरावर. म्हणून आपण जेव्हा देवाकडे येत असतो म्हणजे परमेश्वराकडे जेव्हा येत असतो आपण आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत असतो आपण, येताना ना आपल्यामध्ये एक विश्वासाने यायला पाहिजे. जेव्हा ना येताना परमेश्वराकडं आपण विश्वासाने आलो, समजा आपण विश्वास ठेवला परमेश्वरावर, परमेश्वराकडून आपल्याला मिळतात येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना आपण परमेश्वरावर विश्वास ठेवल्यामुळे आपण नीतिमानामध्ये बदल होत असतो आपण. हालेलुया. म्हणजे आपलं पापाचं जीवन जाऊन एक शापित जीवन जाऊन एक या जगाचा ना विचार आपल्यामध्ये काढून परमेश्वराने येशू ख्रिस्त नावामध्ये आपण नीतिमानामध्ये बदल होत असतो आपण. हालेलुया. परमेश्वराने म्हटलं की आपल्याला एक विश्वास राहिला पाहिजे. परमेश्वराकडे आपण आल्यावर आपण परमेश्वरावर जेव्हा विश्वास ठेवतो, म्हणून गलतीकरास पत्र 3 अध्याय आणि ना 11 वचन जेव्हा पाहतो आपण, नियमशास्त्राचे योग्य देवापुढे कोणीही नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. म्हणजे इथं परमेश्वराची वचन स्पष्ट म्हणतात नियमशास्त्राचे योग्य देवापुढे कोणीही नीतिमान ठरवण्यात येत नाही, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची वचन आपल्याला ना स्पष्ट म्हणतात की नीतिमान आहे ना विश्वासाने ना जगेल म्हटलं. म्हणजे परमेश्वरावर आहे ना जेव्हा विश्वास ठेवतो आपण तेव्हा ना आपण नीतिमान होतो. आपण नीतिमान आहे ना या जगामध्ये आहे ना जगत असताना ना त्यांनी विश्वासात
विश्वासाच्या द्वारे जगत असतात. हालेलुया. म्हणून कुठल्याही विषयामध्ये आपण आहे ना परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आपल्या जीवनात एखादा समस्या आला समजा, आपण ते समस्यातून कसं बाहेर यावं म्हणून आपण विचार करतो की परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आलेलं संकटातून बाहेर येण्यासाठी पहिल्यांदा आपण देवावर विश्वास ठेवतो. देवावर विश्वास ठेवून जगतो की परमेश्वरांनी मला या सर्व संकटातून बाहेर काढणार. हालेलुया. या सर्व ना परिस्थितीतून मला बाहेर काढणार म्हणून कोणावर विश्वास ठेवतो? परमेश्वरावर आहे ना आपण विश्वास ठेवतो. परमेश्वरावर विश्वास ठेवून परमेश्वराला प्रार्थना करतो की ना आपण येशू ख्रिस्त नावामध्ये आपण या सर्व परिस्थितीतून आपण आहे ना बाहेर येण्यासाठी आपला विश्वास परिस्थितीवर नाही, मनुष्यावर नाही, आपला विश्वास परमेश्वरावर आहे. हालेलुया. म्हणून आपण आपल्यामध्ये ना एक विश्वास आहे. आपल्यामध्ये एक रोग आला समजा, मग ते रोग जाण्यासाठी आपण आहे ना निराश होत नाही. आपण रोग जाण्यासाठी निराश होणार नाही. रोग असलं तरी पण आपण कुठल्याही विषयामध्ये आपण आहे ना घाबरणार नाही. पण येशू ख्रिस्त नावामध्ये त्या रोगातून बरं होण्यासाठी आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो. म्हणून देवाच्या मंडळीत येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विश्वास राहिला पाहिजे. परमेश्वरांनी माझं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आपल्याला ना कुठल्याही परिस्थितीत आहे ना आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण आशीर्वादाची गरज राहिलं आपल्या जीवनात. आशीर्वाद प्राप्त करून घेण्याच्या अगोदर आपण परमेश्वरावर विश्वास राहिलं की परमेश्वराने माझं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. म्हणून इथं परमेश्वराची वचन गलाती 3:11 मध्ये जेव्हा ना आपण पाहत असताना परमेश्वराने 11 मध्ये म्हणतात, नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणीही नीतिमान ठरवण्यात येत नाही, अवघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. म्हणजे नीतिमान विश्वासाने जगणार आहे. हालेलुया. आपण कुठलाही विषय असला तर आहे ना आपल्यामध्ये एक विश्वास आहे. ते विश्वास कोणावर आहे म्हणलं तर आपला महान परमेश्वर स्वर्गीय पिता प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. हालेलुया. माझा पिता परमेश्वरावर आहे ना तुम्हाला सर्वांना विश्वास असल्यामुळे तुमच्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर म्हणतात मी तुमच्या जीवनात आहे ना अद्भुत कार्य और चमत्कार करणार म्हटलं. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतो तू विश्वास ठेवला तर आहे ना देवाचा गौरव पाहशील. माझा पिता परमेश्वर, माझा पिता देव आहे ना की ज्यांनी माझ्या पित्याकडे आलं त्यांनी ना येशू ख्रिस्त नावामध्ये त्यांनी विश्वास ठेवला तर आहे ना माझा पिता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांच्या जीवनात कार्य करणार, असं कार्य करणार की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अद्भुत कार्य तू पाहणार आहे. तुझ्या जीवनात चमत्कार पाहणार आहे, देवाचा आशीर्वाद पाहणार आहे. तुझं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये एक आशीर्वादित जीवन होणार आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा ना हबक्कू पुस्तक मध्ये 2 अध्याय आणि 4 वचन पाहिल्यावर पाहतो गर्वाने फुगला आहे, त्याच्या आत्मा त्याच्या पायी सरळ नाही. नीतिमान तर विश्वासाने वाचेल. नीतिमान तर विश्वासाने वाचेल. म्हणजे परमेश्वर म्हणतात की पाहतो गर्वाने फुगला आहे, त्याच्या आत्मा त्याच्या टाई सरळ नाही. म्हणजे परमेश्वराने ना देवाचं लेकरांना स्पष्ट म्हणतात आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची ना गर्व नाही, आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची अहंकार पण नाही. आपण फक्त ना परमेश्वरावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्त नावामध्ये आपण आहे ना या भूतलावर जगत असतो. आपण
हालेलुया. आपलं जीवन, आपली प्राण, आत्मा, शरीर, आपलं जीवन आहे ना, आपण परमेश्वराला सोपवून आहे ना, येशू ख्रिस्त नावामध्ये आपलं जीवन परमेश्वराला सोपवलं, आपलं कुटुंब परमेश्वराला सोपवलं. म्हणून आपण पूर्णपणे परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण या भूतलावर जगत असताना परमेश्वर म्हणतात, मी तुझं विश्वासाच्या द्वारे मी तुझं जीवन आशीर्वादामध्ये मी बदलणार आहे. हालेलुया. आपल्याला विश्वास आहे कोणावर? परमेश्वरावर विश्वास आहे की माझा परमेश्वर, माझा पिता, माझा देव आहे ना, मला आशीर्वादितच करणार आहे. हालेलुया. आपण सकाळी उठून आहे ना परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आपण कुठलाही काम असू द्या परमेश्वराला प्रार्थना करतो. देवाच्या लेकरांच्या ना जीवनामध्ये एक प्रार्थना म्हणजे आहे ना, प्रार्थना म्हणजे आपण परमेश्वराला ना मागत असतो, परमेश्वराला सर्व गोष्टी सांगत असतो आपण. प्रार्थना म्हणजे म्हणून मत्ते 7:7 मध्ये म्हटलं त्याने की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. कारण की आपण परमेश्वराला पण मागत असतो. मागताना पण काय म्हणतो? विश्वासाने मागतो की माझा देव परमेश्वर, माझा पिता परमेश्वर मला येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार. मी जे मागतो ते परमेश्वर मला देणार. आपण आहे ना परमेश्वरावर आहे ना आधार राहिलो. आपण आपलं जीवन परमेश्वरावर, आपलं कुटुंब परमेश्वराला सोपवलं. आपल्या कुटुंबात जे पण गरज असतात आपण परमेश्वराला मागत असतो. आपण जगतो या भूतलावर, आपण एक विश्वासाने जगतो. आपण ते विश्वास कोणावर आहे म्हणलं तर आपला देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. हालेलुया. म्हणून आहे ना आपल्या जीवनात आपण परमेश्वरावर विश्वास राहिला पाहिजे. आपल्या जीवनात आपण परमेश्वरावर विश्वास असलं, आपला विश्वास आहे ना जो परमेश्वरावर आहे, ते विश्वासाची प्रार्थना आहे ना, परमेश्वर म्हणतात तुझं विश्वासाची प्रार्थना मी तुझ्या जीवनात कार्य करणार आहे. हालेलुया. म्हणून आहे ना येशू ख्रिस्ताकडे ना रक्तस्राव श्री आलो होत. आल्यावर त्यांनी ना विश्वासाने आलं. येताना सहज आलं नाही, बघू म्हणून आलं नाही. त्यांनी येशू ख्रिस्ताकडे येताना ना एक विश्वासाने आलं. आणि येशू ख्रिस्ताच्या ना मी वस्त्राच्या ना त्या गोंड्याला मी स्पर्श केलो तरी पण मी बरं होणार म्हणून आहे ना, जेव्हा त्या रक्तस्राव श्री येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याच्या वस्त्राला ना स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या शरीरामध्ये असलेला रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जाऊन त्यांनी बरं झालेला आहे. हालेलुया. त्याच्या आधी अनेक वेळा अनेक गोष्टीवर आहे ना मनुष्याने सांगितलेलं सर्व केलं. त्याने त्यांची सर्व संपत्ती सर्व गेलं म्हणलं. पवित्र शास्त्र सांगतात त्याची सर्व संपत्ती पूर्ण गेलं पण त्याचे रोग बरं झालं नाही. जेव्हा त्यांनी विश्वासाने परमेश्वराकडे आलं आणि विश्वासाने जेव्हा परमेश्वराच्या वस्त्राला स्पर्श केलं तेव्हा त्यांच्या शरीरात असलेला रोग येशू ख्रिस्त नावामध्ये त्या शरीरातून बाहेर गेलं आणि त्यांनी आरोग्य प्राप्त करून घेतलं. हालेलुया. म्हणून आहे ना आपल्यामध्ये ना परमेश्वरावर विश्वास. नीतिमान विश्वासाने जगेल, नीतिमान विश्वासाने वाचेल म्हटलं परमेश्वराने. आपण कोणावर विश्वास आहे आपल्याला? आपण परमेश्वरावर विश्वास. आपल्यामध्ये विश्वास राहिला. आपण जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवतो आपल्या जीवनात सर्व कार्य होऊ शकतं. म्हणून परमेश्वरांनी ना म्हटल्याप्रमाणे गलितीकरसपत्र 2:16 मध्ये पाहिल्यावर तरी मनुष्य नियमशास्त्रातील कुत्त्याने नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कुत्त्याने नव्हे तर. कारण नियमशास्त्रातील कुत्त्याने मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. हालेलुया. नियमशास्त्रावर आहे ना, जे नियमशास्त्राचं कार्य केल्यावर आहे ना आम्ही नीतिमान होणार नाही, पण परमेश्वरावर विश्वास ठेवला तर आम्ही नीतिमान होणार. म्हणून आता पौलाने पण म्हटलं आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं म्हणलं. हालेलुया. पौलाला कोणावर विश्वास होता? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास.
आपण पाहतो की परमेश्वराचे प्रेषित पौल म्हणतात ना, येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान झालो आम्ही. मग देवाकडे येणारा, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास राहिला पाहिजे. जसं पौलाला परमेश्वरावर विश्वास होता, तसं तुम्हाला पण आहे ना, येशू ख्रिस्ता नावामध्ये माझा पिता परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवलं तर, माझ्या पित्यावर तुम्ही विश्वास ठेवलं तर येशू ख्रिस्त नावामध्ये तुमच्या जीवनात परमेश्वराने कार्य करणार आहे. हालेलुया. परमेश्वरावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. माझा पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यावर तुम्ही जेव्हा विश्वास ठेवतो, पौलाने पण त्याच्यावर विश्वास ठेवलं, प्रेषितांनी पण सर्वजण त्यांच्यावर विश्वास ठेवलं, रक्तस्रावसरी पण परमेश्वरावर विश्वास ठेवलं, कुष्ठरोगी असलेल्या लोकांनी पण परमेश्वरावर विश्वास ठेवलं. गरीब असू द्या, श्रीमंत, लहान असू द्या, वयस्कर, तरुण मुलं, मुली, प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा तुम्हाला विश्वास असतं, माझा पिता परमेश्वरावर तुम्हाला जेव्हा विश्वास आहे, माझ्या स्वर्गीय पित्यावर तुम्ही जेव्हा विश्वास ठेवणार, तेव्हा तुमचं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये बदलणार आहे. इब्रिकरस पत्र 10 अध्याय आणि 35 वचन. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफल मोठे आहे. धैर्य सोडू नका. मलाच कशाला असं होतात म्हणून नेहमी तुम्ही विचार करतात, मलाच का बरं आहे ना, संकट आहे ना, मलाच का बरं आहे ना, या सर्व गोष्टी माझ्यावरच का बरं यायला, माझ्यावरच का बरं यायला, म्हणून तुम्ही रोज विचार करतात. परमेश्वर म्हणतात, माझ्या पित्याकडे तुम्ही आला म्हणून तुम्ही माझा पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवणार आहे, परमेश्वर म्हणतात तुम्ही धैर्य सोडू नका. धैर्य सोडू नका. म्हणजे धैर्य सोडू नये ना, अनेक लोकांनी परत पापाकडे फिरत असतात, पापाच्या मार्गामध्ये चालतात किंवा जीवन नाश करून घेत असतात. तुमचं जीवन कधीही परमेश्वर नाश करणार नाही, कारण तुम्ही धैर्य सोडू नका म्हणलं. कारण की इथं परमेश्वर म्हणतात, म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफल मोठे आहे. त्याचे प्रतिफल मोठं आहे, म्हणजे मोठं आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. हे संकट गेल्यावर तुम्हाला मोठा आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतात, आता तुमच्या जीवनात फक्त संकट दिसाल तुमच्या डोळ्यासमोर, पण परमेश्वर म्हटलं आता संकट गेल्यावर लय मोठा आशीर्वाद दिसणार आहे, लय मोठा आशीर्वाद तुम्ही पाहणार आहे. ते आशीर्वाद तुमचं जीवनच बदलणार. हालेलुया. जेव्हा आशीर्वाद तुमच्या जीवनात आल्यावर तुमचं जीवनच बदलणार आहे. म्हणून तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावे, म्हणून तुम्हाला सहनशक्तीने अज्ञात आहे. म्हणजे तुम्ही देवाच्या वचनानुसार चाला. परमेश्वर म्हणतो देवाच्या वचनानुसार तुम्ही चाला. देव जे सांगितलं ते करा तुम्ही, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. हालेलुया. अगदी थोडा वेळ, थोडासा टाइम. आता ते गेल्यावर आहे ना, जो येणार आहे, आशीर्वाद देणारा परमेश्वर येणार आहे तुझ्या जीवनात, तो येऊन तुला आशीर्वादितच करणार आहे, आशीर्वादितच करणार आहे, आशीर्वादितच करणार आहे. तो आशीर्वादितच होणार म्हटलं परमेश्वर. हालेलुया. थोडा वेळ, सहनशक्ती, धैर्य तुमच्यामध्ये. येणार. ज्यांनी जाणार आहे त्यांनी जाणार. शैतान जाणार आहे तुमच्या जीवनातून. तुम्ही विश्वासाने तुम्ही प्रार्थना करा, विश्वासाने तुम्ही देवाकडे या, तुम्हाला कुठेही अन्याय करणार नाही. म्हणून महान परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्त, माझा देव, माझा पिता स्वर्गीय तुमच्याकडे येणार, तुम्हाला आशीर्वादित करणार. तुम्ही आशीर्वादित होणार, तुम्ही आशीर्वादित होणार, तुम्ही आशीर्वादितच होणार आहे. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या जीवनात नेहमी राहणार आहे. म्हणून तुम्ही विश्वासाच्या द्वारे
परमेश्वरावर विश्वास ठेवून देवाची गौरव करा. आपण सर्वजण आहे उठून उभा राहू, सर्वजण डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुझं बाप्पा लेकरांना तू आठवण कर आणि त्यांना बाप्पा येशू ख्रिस्त नावामध्ये तू आशीर्वादित कर, अभिषेक कर म्हणून तुला विनंती करतो. तुझ्यावर विश्वास ठेवला बाप्पा, तुझ्यावर विश्वास ठेवला तुझ्या लेकर. विश्वासाने जीजस क्राइस्ट पराल चर्चला येत असताना, विश्वासाने येत असताना बाप्पा तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये तू आशीर्वादित कर, आशीर्वादित कर, आशीर्वादित कर बाप्पा. तुझा आशीर्वाद तुझ्या लेकरासोबत नेहमी राहण्यासाठी तू सहाय्य कर. संकट काढून टाक बाप्पा, दुष्ट आत्मा काढून टाक, सर्व सैतानाची शक्ती काढून टाक, रोग काढून टाक. जो येणार तो येणार, उशीर करणार नाही म्हटलं बाप्पा. तू येऊन तुझ्या सर्व लेकरांना आशीर्वादित करून आशीर्वादामध्ये तू बदल करणार, रोग बरं करणार म्हणून विश्वास आहे. या विश्वासाच्या द्वारे तुझं लेकर आशीर्वादित होत असताना, विश्वासाच्या द्वारे जगत असताना जगात त्यांना विश्वासाच्या द्वारे तू कार्य करून महिमाने गौरव कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.